दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे तुम्हाला घेऊन जातोय आणि आता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय या पुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझे सहकारी समालोचक योगी पाटील यांना. वेलकम योगी. बोनस फाईन. तर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय शिवशक्ती स्फोट लोणार विरुद्ध भावेश स्फोट केरवली. सलामीवीर फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात विनोद बजागे आणि पप्पू. आणि षटकाला सुरुवात केली या ठिकाणी राहुलने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने मात्र या ठिकाणी पाहिलं तर 3 षटकांचा सामना आहे. लक्ष असू द्या दुसऱ्या फेरीतील सर्वच सामने 3 षटकांचेच असतील कारण वेळे अभावी आम्हाला 1 षटकाची संख्या जी होती ती मात्र या ठिकाणी कमी करावी लागली. कारण आज खेळ सुद्धा पाहिला तर थोडासा उशिरानेच मात्र सुरू झाला होता. पहिला दिवस होता उद्घाटनाचा दिवस आपण पाहतोय आणि त्याचमुळे मात्र यापुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील. हो या ठिकाणी भरपूर वेगवान चेंडू परंतु डाबा स्टिकच्या पलीकडे मात्र चेंडू पाहायला मिळाला. चांगला निर्णय पंच दैवत वेलीकरच्या माध्यमातून पाहतोय आपण. याच परिसरातील एक नामवंत खेळाडू सुद्धा आहे. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र या ठिकाणी कार्य करत असताना धावसंख्या 2 पाहतोय आपण बिनगडी बाद. ओहो सरळ बॅटने स्टँड अँड डिलेवर. उंची लहान आहे परंतु या खेळाडूच्या कीर्त्या भरपूर महान आहेत. चेंडू जाऊन मात्र धडकतोय लॉंग ऑन सीम रेषेर आणि मिळतील एकूण 6 धावा. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप चांगलं आम्हाला योगदान लाभलेलं आहे त्यांच्याच बॅनरवर मात्र चेंडू धडकतोय. कुमार वीरेन दयानंद चोरगे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी उंची जास्त आहे. डीप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत खेळाडू जाऊन चेंडू थांबवेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण गेल्या. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण कॉर्नरच्या दिशेने. कारण आपण जर पाहिलं तर अगदी वायडिश लॉंगॉनला खेळाडू उभा होता. पटका तर अतिशय चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाला परंतु उंची जास्त या ठिकाणी प्राप्त केली आणि ज्यावेळी चेंडू मात्र जमिनीवर सेफ लँड झाला त्यावेळी मात्र थोडंसं या ठिकाणी पाहिलं तर चेंडूचा जो वेग होता तो मात्र कमी पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र फिल्डरला त्या ठिकाणी चेंडू थांबवण्यासाठी संधी मिळते. चांगला टच मध्ये आहे पप्पू. 2 चेंडू त्याने फेस केले. 8 धावा त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 10. आणि या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरनं मैदानाच्या चौफेर बाजूने बॅटिंग करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. अशाच प्रकारचा तुम्ही पाहिलं असेल झी बॉम्बेसाठी या तैबू नावाचा खेळाडू होता. उंची त्याची सुद्धा एवढीच होती आणि अशाच प्रकारचे फटके तो खेळायचा आणि त्याचीच आठवण देणारा हा फटका पाहिला आपण पप्पूच्या बॅटमधून. आणि या ठिकाणी गोलंदाजावर आता मात्र थोडंसं आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा अतिरिक्त चेंडू. एकूण धावसंख्या पाहतोय आपण बिनगडी बाद 15. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र बॅटिंग केली होती
पप्पूने ओ पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावर ना व्हेरी गुड फटका आणि हा चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. अजून एक खरा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आणि मात्र पंचाचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू मात्र निघून जातोय नॉनस्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे. 4 धाबांसाठी मिळतील 4 धाबा एकूण 5 धाबा या चेंडूवर. खराब गोलंदाजी राहुलकडनं पाहतोय आपण आणि जर पप्पूने सिक्सर हॅट्रिक पूर्ण जर केली तर मात्र गोरख भोईर याचकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी पाहिलं तर धाबांचा पाऊस पडला जातोय. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 धावा आणि या पुढील फ्री चेंडू असणार आहे. ओहो या ठिकाणी पहा सरळ बॅटने मात्र या ठिकाणी चांगले फटके येत होते मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पप्पूने. टायमिंग मात्र बरोबर झुलाला नाही. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 धावा. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर सर्वात मागणं षटक पाहिलं आपण मोनीच जय भोलेनाथ आमनेपडा संघाच्या गोलंदाजाने तब्बल 28 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर हे दुसरं मागणं षटक पाहतोय आपण राहुलचं. त्यांनी धावा खर्च केल्या 25. आणि राहुलने पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिले तर त्या मॅच मध्ये सुद्धा मात्र मागणं षटक हाताळलं होतं. जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या समोर 17 धावांचं षटक हाताळलं होतं परंतु पवनने मात्र त्या धावा रिकव्हर केल्या होत्या. परंतु या ठिकाणी 3 षटकांची लढत आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. आता भारत संघाला मात्र प्रवेश निश्चित या स्पर्धेमध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना अनुभवतोय आणि आता मात्र त्याच पवनच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. या ज्याने पहिल्या मॅच मध्ये मात्र कमबॅक षटक हाताळलं पण इथे कमबॅक करेल का या ठिकाणी लेट कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र हवं तसं त्या ठिकाणी संपर्क पाहायला मिळाला नाही आणि यष्टीरक्षकांना कदाचित झेल सुटला असावा ज्याप्रमाणे रिॲक्शन होतं खेळाडूंचं. यस आणि तेच आम्हाला पंच सांगत असताना जीवनदान मिळतो या पप्पूला. चला वेळ कमी खर्च करा खेळ तुम्हाला सुरू करायचा आहे. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर. लोणार संघ प्लीज वेळे संदर्भात सो कॉपरेट. या ठिकाणी पहा चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतो या आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर अशाच प्रकारचे काही चेंडू आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळाले होते. असं वाटतं की कुठे शॉर्ट पिच चेंडू येईल आणि त्या शॉर्ट पिच चेंडूवर मात्र या ठिकाणी स्ट्रोक केल्यासाठी मात्र पाहिलं तर पप्पू सज्ज झाला होता परंतु एकाही चेंडू मात्र या ठिकाणी चेंडूला उचली मिळाली नाही आणि त्याचमुळे मात्र बीट होत सलगचा हा दुसरा डॉट चेंडू आणि पवनने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मात्र अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. त्याची पुनरावृत्ती होईल का परंतु या ठिकाणी पहा थोडस बाकफुटला गेले अगदी डीप पॉइंटला मात्र फटका एक्झिक्यूट केला आणि मिळतील एकूण 4 धावा.
आता मात्र क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटला फटका सजवला आहे आणि चेंडू निघून जाईल अगदी तोलून मापून मारलेला हा षटकार. मेरे पस्तीस धावा धवलकावर आणि 35 मध्ये वैयक्तिक 27 धावा या पप्पूच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अप्रतिम बॅटिंग. पण आता मात्र या ठिकाणी समोरच्या दिशेने मात्र चेंडूला दिशा दाखवलेली आहे. डीप कव्हर पॉईंटला मात्र खेळाडू सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक धाव कंप्लीट केली. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर विनोदला एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती. पहिल्या चेंडूवर तरी सिंगल धाव पूर्ण केली होती आणि त्यानंतर सर्वच चेंडूचा जो सामना होता तो मात्र पप्पूने या ठिकाणी केला. परंतु त्याच्या बॅटमधून मात्र आपल्याला भरपूर वेगाने धावा सुद्धा पाहायला मिळाल्या. धावसंख्या 36. यानंतर दोन्ही संघानं विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पावलांचा बापर इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र टायमिंग बरोबर जुळालं नाही. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा मात्र झेल टिपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी चेंडू धर्तीवर दान झाला आणि विनोदला मिळणार आहे पहिले जीवनदान. शेवटच्या चेंडूवर 2 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 या आकड्यावर पोहोचत असताना आई एकविरा स्पोर्ट सांगे ए विरुद्ध बीबी स्पोर्ट इताडे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण स्वर्गीय सूरज भास्कर पाटील टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटचं षटक या पहिल्या डावातील चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला भावेश स्पोर्ट किरवली संघ आपण पाहतोय. नक्कीच या प्रमाणे हे 2 फलंदाज फलंदाजी करत आहेत. नक्कीच गणेश बजागे यांच्या चेहऱ्यावर थोडंसं आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळत असेल आणि त्यांची स्पर्धा सुद्धा तुम्ही मित्रांनो या मैदानावर पाहणार आहात. 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा कालावधी आहे आणि ती स्पर्धा सुद्धा होमसाई यांनी लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असेल आणि गणेश बजाज यांनी सुद्धा मात्र एक सातत्य टिकून ठेवलेलं आहे त्या स्पर्धेचा. आपण जर विचार केला तर प्रत्येक वर्षी काहीतरी आपल्याला नाविन्य पाहायला मिळत असो. या ठिकाणी या डाबास्टिकवर चेंडूची फेकी होती अगदी फ्लिकच्या अंदाजामध्ये मात्र या ठिकाणी या चेंडूला दिशा दाखवली आणि दिशा नाही तर मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू सुद्धा मात्र या ठिकाणी बाहेर जातोय. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मात्र पप्पू पास झाला होता अजय आणि या मॅच मध्ये सुद्धा मात्र पास होता असताना आणि भरपूर दिवसानंतर मात्र पप्पूची मला एक मोठी इनिंग पाहायला मिळाली. खरोखरच अतिशय आणि महत्वाच्या श्रेणी आपण पाहतो ही इनिंग. दुसऱ्या प्रीतीला सामने पाहतो. या ठिकाणी पहा पुन्हा त्या समोरच्या दिशेने खेळायचं होतं. पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूमध्ये वेग भरपूर जास्त पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र या ओव्हरमध्ये येणारा हा पहिला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. वारंवार अमीर आता मात्र नक्कीच गोलंदाजाला काहीतरी खान मंत्र देतोय. कशा रीतीने आपल्या धाबा थांबवायचे आहेत आणि तो खान मंत्राचा मात्र वापर करेल का गोलंदाज. या ठिकाणी पहा तुमच्याकडे वेग किती आहे हे महत्वाचं नाहीये, तुमची लाईन कशा प्रकारे आहे, तुमची लेंथ कशी असेल चेंडूची हे फार महत्वाचं आहे. नक्कीच आपण जर पाहिले तर ऑस्ट्रेलियन गोलंदाज मेघराकडे जास्त वेग नव्हता, परंतु त्याचा जो अचूक टप्पा जो होता त्या अचूक टप्प्यावर मात्र त्यांनी अनेक असे विकेट्स प्राप्त करून दिले आणि एक सफल गोलंदाज म्हणून त्याची ऑस्ट्रेलियन संघासाठी मात्र नक्कीच एक वेगळी ओळख आहे. त्यानंतर तुम्ही श्रीलंका संघाचा चॅमिंडा बासला तुम्ही नक्कीच उदाहरण देऊ शकतो. त्याच्याकडे सुद्धा मात्र जास्त वेग नव्हता, परंतु टप्पा अतिशय चांगला त्याच्याकडे होता आणि त्याचमुळे त्याने सुद्धा मात्र अतिशय चांगला क्रिकेट श्रीलंकेसाठी खेळलेला आहे. परंतु पप्पू जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पप्पू इज ऑन फायर. षटकाराने चौकारांमध्ये डील करतोय आणि असं वाटतं की चौकाराला षटकार हा व्यापारी बनलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या मात्र भरपूर वेगाने पुढे जाईल 49 या आकड्यावर. आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या डावातील.
जबरदस्त बॅटिंग. ओहो, या ठिकाणी अजून एक संधी होती. डाबा स्टिकवर फुलटॉस लेत होती आणि चेंडू मात्र निघून गेला इष्टांच्या पाठीमागे. पंचांचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी 50चा जो टप्पा होता तो मात्र या ठिकाणी भावे स्पोर्ट किरोली संघाने पूर्ण केला. एकूण 51 धावा धावफलकावर. आणि वैयक्तिक आपण जर पप्पूचा विचार केला तर 51 धावांमध्ये 14 चेंडूचा त्यांनी सामना करत होता. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 38 धावा पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आहेत आणि एकूण 4 चौकाराचा समाविष्ट आहे. जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. बघूया पप्पूला अजून काही संधी मिळते का अर्धशतक इनिंग खेळण्यासाठी. ओहो, विनोदच्या बॅटमध्ये फटका तर चांगला पाहायला मिळतो. या मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होता. निघून जाईल सीमेरेषे पलीकडे आणि पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा असेल. 4 धावांसाठी चौकार. जयमला स्पोर्ट किरोली संघाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण सीमेरेषेचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो. कारण आता मात्र तुमचं एकच ध्येय आहे, ही स्पर्धा पूर्ण कशी होईल याकडे लक्ष तुम्ही द्यायचं आहे. कारण तुमचा आव्हान जो होता, स्वप्न जो होता तो पहिल्याच सामन्यामध्ये संपुष्टात झालेला आहे. तर तुम्ही आता स्पर्धेकडे फोकस करा. 55 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जे आपण ते चेंडू पाहतो मित्रांनो निव्या कंपनीचे, नक्की त्याचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत या ठिकाणी. हो, इथे मात्र या ठिकाणी मिस टायमिंग फटका आहे. चेंडू मात्र भरपूर वेळ हवेत पाहतोय आपण, परंतु अगदी सेफ प्लॅन होईल कारण डीप मध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात आपल्याला ऑन साईडला आणि त्याचमुळे 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. चेंडू स्पॉन्सर आहेत मित्रांनो गणेशजी बजागे, संजयजी भोईर, बाळरामजी बजागे, द्वारकानाथ बजागे आणि अविनाश चोरगे यांनी तनमन धन लावून चेंडूंची नक्कीच आम्हाला सहकार्य केले आणि सर्वच मान्यवर जे आहेत दानशूर व्यक्तिमत्व किरोलीचे आहेत. त्याचा सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्याचमुळे आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे की चेंडू कुठल्याही क्षणाला हरवला गेला, फुटला गेला किंवा खराब झाला तर नवीनच चेंडू आम्ही देणार आहोत, कारण एवढे स्पॉन्सर आहेत आमच्याकडे. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या डाबातील आणि शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी एकी धाव मात्र आली नाही. निर्धाव चेंडूने समाप्ती. तर पहिल्या डाबाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 57 धावा धावफलकावर. खूपच छान बॅटिंग इथे मात्र आपल्याला गुरुनाथ उर्फ पप्पू गण पाहायला मिळाली. आणि हा सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी चांगले बॅटिंग करावं लागेल शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या सर्वच फलंदाजांना आणि 58 धावांचा तुम्हाला या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग होईल की नाही तत्पुरते आपण जाऊया दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकीकडे. आई एकविरा स्पोर्ट सांगे ए विरुद्ध बेबी स्पोर्ट इताडे या 2 संघादरम्यान पुढची लढत मित्रांनो तुम्ही पाहणार आहात. एकही संघाचा अजूनही कर्णधार या ठिकाणी आला नाही, लक्ष असू द्या. प्लीज विनंती असेल की आपण त्वरितच आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जर तुम्ही आम्हाला सहकार्य केला नाही मित्रांनो तर नक्कीच बेल्याअभावी षटके इथे मात्र कमी केले जातील, परंतु असं काही होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. सुंदर आपण मित्रांनो चषक पाहतो या पहिल्या क्रमांकापासून तर दुसऱ्या क्रमांकापर्यंत इताडेगावचे चौथ्या क्रमांकापर्यंत गीताळेगावचे एसीओ भगवानजी बाबू पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी तुम्ही पाहू शकाल आकर्षक ट्रॉफीज आहे. किरोलीगावचे उद्योजक साईनाथ कसरू बजाके याचकडनं दिली जात आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर शीतपेय आहे आमने बाडाचे मंचाचे विभाग प्रमुख प्रदीपजी पाटील याचकडे लाभलेला आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आहे विशिष्ट कार्यकारी अधिकारी किरोली तुकारामजी भजागे याचकडून लाभलेला आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर मान्यवरांसाठी जे सन्मान चिन्ह पाहतो मित्रांनो किरोली गावचे समाजसेवक संजयजी आत्माराम बजागे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप तालुका प्रमुख सुद्धा आहेत, त्याचकडे लाभलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया टॉस कडे. बीबी स्पोर्ट इताडे आणि आई एकविरा स्पोर्ट सांगे
किरोलीगावचे समाजसेवक नानूकाका दिगाडकर यांना विनंती आहे की आपण टॉक बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तीन षटकांची लढत आहे. काका आपण हा टॉस उडवायचा आहे. तर इतर सगळे कॅप्टन कॉल देत आहेत. हेड्स, इट इज हेड्स. टॉस जिंकला आहे. इतर सगळे काकांचा आभार व्यक्त करतो. काका आपण पुन्हा जाऊन बसायचं आहे. आपल्याकडे वेळ नाही, तुम्ही फक्त आम्हाला डिसिजन सांगायचं आहे. फील्ड फर्स्ट. आणि शेवटचा प्रश्न, आपली सुद्धा स्पर्धा येत आहे, तर त्या स्पर्धेची तयारी कशा रीतीने सुरू आहे? आहे, व्यवस्थित आहे, जोरात आहे. सर्व खेळाडू रसिकांनी खेळायला यावे ही विनंती आहे. तर नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, बीबी स्पोर्ट विद्यार्थी संघाच्या कॅप्टननी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि एकविरा स्पोर्ट संघाला प्रथम इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंगसाठी. तर जाऊया पुन्हा कॉम बॉक्समध्ये 58 धावांचं टार्गेट आहे, ते कसं पूर्ण होईल ते आपण ऐकणार आहोत. आमचे सहकारी समालोचक याच गावातील सुपुत्र अजय घर त्यांच्या गोडवाणीतून. थँक्यू. धन्यवाद योगेश, बहुत ही दमदार बल्लेबाजी रही है भावेश स्पोर्ट्स किरौली की. गुरुनाथ उर्फ पप्पू ने क्या कमाल की बल्लेबाजी की है. 14 गेंदों में 38 रनों की धुआंधार पारी खेली है और 57 रनों का विशाल स्कोर खड़ा किया है किरौली टीम ने. 58 रनों की चुनौती 3 ओवर्स में इस मैच को जीतने के लिए शिवशक्ति लोनाड के सामने. शिवशक्ति के बल्लेबाजों को अब अपना शक्ति प्रदर्शन यहाँ पर करना ही होगा बल्ले के साथ, तब जाकर ये मैच रोमांचक हो सकता है या फिर ये मैच वे जीत सकते हैं. आमिर और दत्ता आए हैं और दोनों भी बहुत अच्छे बल्लेबाज हैं. दत्ता ने पहले मैच में क्या शानदार बैटिंग की थी, क्लासिक शॉट्स उनके बल्ले से देखने को मिले थे. जयंबिका देवरुंगपाड़ा टीम को परास्त किया था लोनाड टीम ने और मेरे ख्याल से दोनों सलामी बल्लेबाजों ने लक्ष्य चेज किया था, लेकिन वो छोटा टारगेट था. 4 ओवर में 30 रन, अब 3 ओवर में 58 रन बनाने हैं. विनोद बजागे के हाथ में है गेंद. बल्लेबाजी में विनोद को ज्यादा मौका नहीं मिला, ओपन करने आए थे लेकिन 4 ही गेंदें खेली, 7 रन बनाकर नाबाद रहे. पहली गेंद दत्ता के लिए, बल्कि आमिर है स्ट्राइक पर. स्विंग एंड मिस, और ये ज्यादा हो सकता है. जब बड़ा टारगेट होता है तो बल्लेबाज बड़े प्रहार के लिए जाते हैं, लेकिन बल्ले के बीचों बीच लेंगे तो फिर जरूर बड़े शॉट्स भी देखने को मिल सकते हैं. हर ओवर में जो औसतन रन रेट है वो 19.33 का है. बहुत विशाल चुनौती है. विनोद की अगली गेंद आई से ओवर द विकेट. गति में परिवर्तन और क्लीन बोल्ड. पहले विकेट का पतन. आमिर लौटते हुए पेविलियन की राह पर. खराब शुरुआत शिवशक्ति लोनाड की. पहला झटका लगा है, खाता भी नहीं खुला है. विनोद की काबिले तारीफ गेंदबाजी. पहले राउंड के मैच में भी उन्होंने काफ़ी प्रभावित किया था अपनी गेंदबाजी से. पावर प्ले में बहुत ही किफ़ायती ओवर किया था और इस महत्वपूर्ण मैच में भी शुरुआत अच्छी की है. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर विकेट. नए बैटर मैदान में तुषार आए हैं. पावर प्ले चल रहा है, 2 खिलाड़ी इस समय सर्कल के बाहर. इस बार उठा के खेल दिया है, संपर्क अच्छा है. डीप में वहां पर फील्डर बहुत दूर और गेंद मैदान के बाहर. 6 रन. बढ़िया प्रहार तुषार के बल्ले से ये मैक्सिमम आता हुआ और 6 रनों के साथ खाता भी खुला है शिवशक्ति लोनाड का.
आज का ये पहला दिन है इस टूर्नामेंट का। विनोद एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, इस बार फुल लेंथ गेंद ऑन साइड में ड्राइव किया है, मिसफील्ड वहां पर कुणाल द्वारा। 2 की कोशिश में यहां पर बल्लेबाज, ओहो दिशाहीन थ्रो, ऐसे लगता है कि फील्डर्स का ध्यान ही नहीं था। और अब लीजिए एक और रन, 3 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के पास। जहां पर 1 रन बनना मुश्किल था वहां पर 3 रन मिले हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना 1 विकेट के नुकसान पर। 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 18 गेंदों में 58 का टारगेट है, यहां से और 49 रन चाहिए। 14 गेंदें मात्र बची है। देखिए क्रिकेट का खेल है, जरूर ये लक्ष्य बहुत बड़ा है, चुनौती बड़ी है, लेकिन चेस किए जा सकते हैं। मादा रखते हैं बल्लेबाज। इस बार ड्राइव करना चाहते थे, बहुत दूर से खेलने का प्रयास, मौका यहां पर, और इस बार सटीक निशाना विनोद का, बैट्समैन रन आउट। ये भावेश, इस बार ड्राइव किया गेंद हवा में और बेहतरीन कैच, कवर पॉइंट की दिशा में बहुत ही लाजवाब कैच। एक और विकेट धराशायी। पारी पूरी तरह से लड़खड़ाती हुई बड़े लक्ष्य का पीछा करते हुए शिवशक्ति लोनाड़ की, और इसके साथ पहला ओवर भी समाप्त होता हुआ। 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं, जिसमें से एक रनआउट हुए। विनोद के खाते में 2 सफलताएं। विनोद ने रन्स खर्च किए केवल 9। अब 12 गेंदों में 49 रनों की आवश्यकता है। अभिषेक ने बहुत अच्छा कैच लिया कवर पॉइंट की दिशा में, और अब गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए। लंबे ऊंचे कद के युवा गेंदबाज है। किरौली टीम का जो प्रदर्शन रहा है इस मैच में अभी तक, वो काबिल तारीफ है। खासतौर पर जो बल्लेबाजी रही विनोद और गुरुनाथ उर्फ पप्पू की, यहाँ पर निश्चित रूप से तारीफ करनी होगी। 14 गेंदों में 38 रन और क्लासिक शॉट्स काफ़ी ज़्यादा खेले उन्होंने। ऑफ साइड में जिस तरह से इनसाइड आउट ड्राइव्स लगाए उन्होंने, कवर एक्स्ट्रा कवर के ऊपर से जिस तरह के स्क्वायर कट्स लगाए उन्होंने, वो काबिल तारीफ थे। ऑन साइड में भी कुछ बड़े प्रहार किए। कुल मिलाकर 3 छक्के लगाए और 4 चौके, और उसी वजह से इस समय दबाव में है शिवशक्ति लोनाड़। 12 गेंदे और 49 रनों की जरूरत है। समय का ख्याल रखना है प्लीज भवेश 11 किरौली के कैप्टन, ज्यादा समय बर्बाद ना करे। भावेश के पास स्ट्राइक, नीचे रहती हुई गेंद। ज्यादातर गेंदें नीचे रही आज के दिन के खेल में, उन पर बल्लेबाज कुछ खास कर नहीं पाए हैं, और इसीलिए ऐसे विकेट्स पर सीधे बल्ले से खेलने वाले बल्लेबाज थोड़े कारगर साबित होते हैं, या फिर लेट खेलने वाले बल्लेबाज, यानी कि स्ट्रेट या लेट खेलने वाले बल्लेबाज सफल साबित होते हैं। स्लॉक स्वीप करना चाहते थे, यहाँ पर मौका है रनआउट का। दोनों बल्लेबाज लगभग एक ही सिरे पर, और रनआउट। सुबह जब खेल की शुरुआत हुई तो पहले 4 मैचेस में चेज करने वाली टीमें जीत रही थी, लेकिन 5वां मैच जिसको
बाबा स्पोर्ट्स भावाले टीम ने जीता। पहले बैटिंग करते हुए 48 रन बनाए थे उन्होंने 4 ओवर्स में, उसके बाद कहीं ना कहीं खेल थोड़ा सा बदला है और अब रनों का पीछा करना मुश्किल साबित हो रहा है। पिछला मैच भी जो था डीएससी आमने और जय भोलेनाथ आमने पड़ा के बीच में, उसमें भी पहले बैटिंग करने वाली टीम जीती। तो सुबह के सत्र में टॉस जीतने वाली टीमें, पहले फील्डिंग करने वाली टीमें जीत रही थी, चेस करने वाली टीमें जीत रही थी, लेकिन अब रनों का पीछा करना कहीं ना कहीं मुश्किल साबित हो रहा है। फुल टॉस गेंद घुमाया उसको डीप स्क्वायर लेग पर, एक ही रन मिलेगा और सिंगल डबल से तो बिल्कुल भी दाल गलने वाली नहीं है शिव शक्ति लोनार टीम की। सिंगल की मदद से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 10 रन 4 विकेटों के नुकसान पर। राहुल नए बल्लेबाज के रूप में आए हैं। भावेश और राहुल की जोड़ी अब क्रीज पर है। राहुल बायत के बल्लेबाज। थोड़ा स्पीड अप करना है प्लीज किरौली टीम। अगला मैच बेबी स्पोर्ट्स इताड़े और आई एकवीरा सांगे के बीच में। इस बार लपेटना चाहते थे ऑन साइड में, मिडल नहीं कर पाए। हवा के रास्ते खेलने का प्रयास था। यहाँ पर 2 रन जरूर मिलेंगे, ओ शायद ज्यादा मिलेंगे। बैकअप खराब, ओवरथ्रो के चलते गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है और देखना है अब कितने रन यहाँ पर मिलते हैं। 6 रनों का इशारा अंपायर का। क्या इससे कुछ कहानी में रोचकता आ सकती है? 6 रनों से स्कोर बढ़ता हुआ 16 रन 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी 42 रन चाहिए हालांकि, और केवल 7 गेंदों का खेल बचा हुआ है, यानी कि 7 गेंदों में 7 लगातार छक्कों की जरूरत है मैच जीतने के लिए। गणेश बजागे थे बैकअप करने के लिए, गेंद को ठीक तरह से पकड़ नहीं पाए। शॉर्ट गेंद, काफी फाइन खेल दिया है, फील्डर पीछा कर रहे हैं, आउटफील्ड थोड़ी धीमी है वहां पर और पहुंच गए फील्डर। सिर्फ एक ही रन लेने का मौका और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ अभिषेक का। अच्छी गेंदबाजी की अभिषेक ने भी, जरूर ओवर थ्रो के जरिए वो 6 रन मिले, नहीं तो और ज्यादा किफायती उनका ओवर साबित हो सकता था। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 17 रन 4 विकेटों के नुकसान पर। शिव शक्ति लोनार टीम ने जैसे पहले मैच में वापसी की थी, वैसी वापसी इस मैच में देखने को नहीं मिली। सुबह जब ये टीम मैदान में उतरी थी, उद्घाटनीय मैच जेएमबी का देवरुंगपाड़ा टीम के विरुद्ध उनका था। पहले ओवर में राहुल ने 17 रन दिए थे, लेकिन उसके बाद पवन ने वापसी कराई थी, केवल 1 रन खर्च किया था अपने ओवर में और उसके बाद भी जो गेंदबाज आए थे उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी। लेकिन इस मैच में सभी गेंदबाज महंगे साबित हुए। राहुल ने शुरुआत की, 25 रन खर्च किए उन्होंने। पवन भी थोड़े खर्चीले साबित हुए, 13 रन उनके ओवर में बने। राज ने अंतिम ओवर किया था, 19 रन उन्होंने भी खर्च किए और गुरुनाथ अर्थात पप्पू ने किसी को भी नहीं बख्शा। जबरदस्त बैटिंग की, 14 गेंदों में 38 रन बनाए उन्होंने, जिसके चलते अब किरौली टीम जीत की दहलीज पर। आखिरी ओवर लेकर हनुमान सामने खेला है, अच्छा प्रहार, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के खिलाड़ी प्रयासरत जरूर थे लेकिन नहीं रोक पाए। 4 रन। था, लेकिन पिछले कुछ सालों में ये नियम चेंज हुआ है। यदि गेंदबाज का शरीर का कोई भी हिस्सा गेंद डालते वक्त नॉन स्ट्राइकर एंड पर वहां पर स्टंप्स पर लगता है तो नो बॉल घोषित की जाती है।
अगली गेंद फ्री हिट। स्कोर हुआ है 24, 4 विकेटों के नुकसान पर। 34 रन चाहिए, 4 गेंदें बची है। सीधी गेंद लेकिन नीचे रही। तो गेंदबाजों के लिए तो बहुत कुछ है इस विकेट में, लेकिन वो स्पॉट पकड़ना होगा आपको। जो भी टीमें खेलने वाली है आगे भी, उनको ये समझना होगा गेंदबाजों को कि कहाँ से गेंद नीचे रह रही है, और वहाँ पर गेंदबाजी होती है तो अच्छे अच्छे बल्लेबाजों के पसीने छूट सकते हैं। इस बार गलत लाइन पर खेल बैठे। एक और डॉट गेंद। एक चौका भी आया है इस ओवर में, एक नो बॉल भी हुई है, लेकिन उसके बाद ये 2 डॉट गेंदे। और हनुमान तो एक सीनियर गेंदबाज है इस टीम के, वैसे देखा जाए तो आने वाले मैचेस के लिए ये कहीं ना कहीं अब मैच प्रैक्टिस है उनके लिए। इस बार बढ़िया प्रहार किया है, फील्डर डीप में है लेकिन पहुंच नहीं पाई है, और पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। इस बार शॉर्ट बॉल बैकफुट पर जाकर हुक किया, शायद बाउंड्री मिल सकती थी लेकिन पेड़ पर जाकर टकराई। और सुबह ही बताया गया था कि पेड़ से गेंद टकराती हो है, मैदान में रहती है तो रन्स दौड़ कर लेने हैं। खैर रन दौड़ कर लेने में भी कोई रुचि नहीं दिखाई बल्लेबाजों ने, क्योंकि अंतिम गेंद थी और मैच तो कब का हाथ से निकल गया था। तो इस तरह से ये मैच यहाँ पर समाप्त हुआ। भावेश 11 किरौली टीम ने बहुत आसानी से ये मुकाबला जीत लिया है। और इस मैच में जो मैन ऑफ द मैच खिलाड़ी बने हैं वो है पप्पू। 38 रनों की शानदार पारी। माननीय श्री नानू कृष्णा दिगाड़कर साहब की ओर से 200 रुपयों का कैश प्राइज भी उनके लिए आया है। बहुत ही क्लासिक पारी खेली है पप्पू ने, और बहुत दिनों बाद एक लंबी पारी खेली है। उम्मीद करते हैं कि अगले मैचेस में भी इसी तरह की बल्लेबाजी करेंगे। बहुत अच्छे शॉट्स लगाए उन्होंने पावर प्ले में खास तौर पर, और उसके बाद भी पावर प्ले समाप्त होने के बाद भी उनका आक्रमण जारी था। तर सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत। मी सन्माननीय नानूकृष्ण दिगाडकर यांना विनंती करतोय, हे पारितोषिक जे आहे 200 रुपयांचं ते देखील आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे, आणि मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देखील आपल्या शुभ हस्ते आपण द्यायची आहे। त्यानंतर SK एंटरटेनमेंटचे किरणजी थळे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक आपण द्यायचं आहे, कोल्ड ड्रिंक्स आणि गिफ्ट हॅम्पर। वेल प्लेड पप्पू। पप्पू पास हो गया। हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तर शिवशक्ती